सलामीची जोडी कल्पेश माहुलकर आणि गोलंदाजीसाठी दाखल झालाय कमलेश. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले ते कमलेश पाटीलने. फलंदाजी चिंतेचं थोडं कारण राहिले या मॅच मध्ये, परंतु पाहूया उर्वरित फलंदाज. पॉवर प्लेचा षटकाचा फायदा उचलायचा होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक. कमलेश पाटील काय गोलंदाजी करतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज कॅप्टन प्रभावित केलं. आज विशाल पाटील देखील नाहीये या टीमचा महत्त्वाचा खेळाडू. हर्ष माहुलकर आलाय. 4 ओव्हरचा सामना. मायरा 11 मार्केवाडी, श्री 11 मोहाचीवाडी, त्याचबरोबर जानमान ढवळेपाडा हे 3 संघ क्वालिफाय झाले होते. लॉंगॉनच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका होता हर्ष माहुलकरचा. एकेरी धावसंख्येचा श्री गणेश होतोय. 4 ओव्हरचा सामना. दर्जेदार क्रीडा स्पर्धा खूप जणांनी एन्जॉय केली. दरवर्षी आम्ही देखील एन्जॉय करतो. मजा येते, आनंद येतो. भाईंसमवेत कामाची एक वेगळीच मजा असते. मुळात म्हणजे ते स्वातंत्र्य देतात काम करण्यासाठी, ही खूप चांगली गोष्ट आहे. बॅकफुटला जात कट केलाय. काय कमालीची फटकेबाजी करतोय महेश मांडवकरचा हा नेत्र दीपक चौकार. 4 धावा. विश्लेषण करायचं झालं तर या फटक्याबाबत आपण नक्कीच म्हणू शकतो. बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी उजव्या बाजूने चेंडू काढला. लेफ्टी बॉलर जो तुम्हाला कट करण्यासाठी जागा देत नाही, त्याच्या न देत असताना सुद्धा जागा बनवता फटका खेचला. शॉर्ट पिच बॉल. ही तर मुभा होती. बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं. बॅक टू बॅक 2 चौकार महेश मांडवकरच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत महेशच्या बॅटमधून. रास्त आहे, रास्त कर्जत तालुका. तो मात्र महेश साडी जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा तेव्हा त्याने कर्जतकरांची मन जिंकलीत. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. कमलेश देखील आता थोडा दबावाखाली. धाव फलक जाऊन पोहोचलाय 10. चांगली सुरुवात माहुलगाव संघाची. अनेक जाणकारांनी क्रिकेट रसिकांनी मात्र प्रिडिक्शन केलं होतं की आजच्या लॉटमधून निश्चितच वडवली बी आणि बाहुलगाव यांच्या दरम्यानच क्वालिफायरची मॅच होईल आणि ते प्रिडिक्शन बऱ्याच जणांचं खरं ठरलंय. 10 धावा धाव फलकावर. काय चेंडू नक्की कुठून गेला. अनबिलिव्हेबल बॉल होता. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल, कारण अद्यापही कमलेश पाटीलला देखील समजलेलं नाहीये नक्की चेंडू गेला कुठून. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आणि टप्पा अचूक ठेवतो नेहमी. ॲक्शन रिप्ले मध्ये अगदी ऑफ स्टंपला फुंकर घालून गेला हा चेंडू. कमालीचा वेग होता. आपल्याच साथीदाराला इथे मात्र हेरलंय. कदाचित त्याच्याकडे टाइमही नव्हतं स्वतःचा बचाव करण्यासाठी. मेडिकवरची टीम, मेडिकवर हॉस्पिटल टीम इथे असाल, कारण लवकरात लवकर रेली स्प्रे घेऊन जा. जोरात लागला हा चेंडू. लवकरात लवकर रेली स्प्रे घेऊन जा. मेडिकवर
ज्युनियर टीमचा डॉक्टर चाललाय. भैरवनाथ गारपोली ज्युनियर टीमचा डॉक्टर सध्या मैदानात. लेफ्टन लेफ्टन पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. क्वालिफायर बादचा धाव फलक जाऊन पोहोचले ते आता 11 वरती 11. लॉस ऑफ 1 विकेट. नेल्सन फिगर ऑन स्कोर कार्ड. मनसे चषक दिमागदार क्रीडा सोहळा अनेक गोष्टी आहेत. ही जी प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे स्टेजची ती देखील खूप छान आहे. मनसेचे इंजिन, मनसेचे झेंडे, त्याचबरोबर श्रीमान राजसाहेब ठाकरे यांची प्रतिमा, अमित साहेबांची प्रतिमा आणि या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच जितेंद्रभाई पाटील यांची प्रतिमा आणि मनसे रायगड चषक. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात माहुलगाव टीमसाठी 11. 2 चौकार या ओव्हरमध्ये. कमलेशच्या विरोधातलं हे आक्रमण. 1 विकेट घेतली कमलेशने. बाद केलं ते कल्पेश माहुलकरला. गोलंदाजीसाठी येतोय दुसऱ्या षटकात ऋतिक पाटील. कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता. आकाश आलाय गोलंदाजीसाठी. चहाची वेळ नसते परंतु वेळेला चहा हवाच. इंग्रज हे चहा सोडून गेले. चांगला टप्पा आहे, चांगला टप्पा. हर्ष विरोधात अपील केली जाते परंतु अपील मध्ये उत्साह नव्हता. इथे पंच नाबाद घोषित करतायत. चीअर अप लेवल टीमची ती देखील खूप महत्त्वाची ठरते. अद्यापही स्टँड मध्ये प्रेक्षक आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. 5-5 ओव्हरच्या मॅचेस या संबंध तालुक्याचा आम्ही विचार केला तर नाईट स्पर्धांमध्ये कुठेच पाहायला मिळालेले नाहीयेत. समोर हॅमर केलंय लॉंग ऑफच्या वरतून हर्ष माहुलकरने पाठवला बॉल सीमारेषा पार. षटकार. कडून आणि येत्या काळामध्ये निश्चितच हा देखील खेळाडू जी स्पर्धा चालू आहे ISPL त्यामध्ये देखील चर्चेत राहील हा खेळाडू. 6 धावा. षटकार आला अगोदरच्या चेंडूवरती, त्यानंतर डॉट बॉल. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आणि इथे झाले चूक. 1+1. 2 धावा. 2 धावा. एक धाव महत्वाची आहे. एकरी धावसंख्येने स्कोर दुहेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचला आता 20 वर. 20 धावा. थोडा नाराज आहे कॅप्टन. प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंत 2 मॅच मध्ये फिल्डिंग खूप चांगली झाली. धावा रोखणं गरजेचं आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक पाटील सेकंड ओव्हर मध्ये. धावा आतापर्यंत दिल्यात 9. व्हाईट बॉल इथे घोषित करतायत. धावसंख्या 21. 21.
श्री 11 मोहाची वाडी नरेंद्र गोमारे पुरस्कृत हा संघ. विनंती आहे मोहाची वाडी संघाला की आपण त्वरित रिपोर्ट करायचे आयोजकांसमवेत. फायनलमध्ये जानमान डवळेपाडा जाऊन पोहोचला. ही क्वालिफायर मॅच आहे सेमीफायनलसाठी. ऑन साइडला फटका, मिड विकेटच्या दिशेने बॉल निघून चाललाय. फक्त एकच धाव. चांगला थ्रो होता बॉलर ऋतिक पाटीलच्या हातामध्ये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11च्या सरासरीने धावसंख्या ती मात्र 1-22 माहुलगाव संघाची. दोन ओव्हरमध्ये धावसंख्या ती 22. अंतिम क्षणाकडे आता आपण येतोय. यानंतर एक सेमीफायनलची मॅच आणि फायनलची मॅच. थोडं फास्ट खेळा. अंधाऱ्या रात्रीत आपल्याला सामने समाप्त करायचे. मग भले तिकडे थोडा उजेड झाला बक्षीस समारंभासाठी तरी देखील चालेल. सर्व आता आयोजक पहा थोडे शांत होऊन बसले स्टेजवरती. बाईंना सलाम आहे क्या प्रत्येक रात्रीमध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत थांबलेत. असे आयोजक फार कमी वेळा पाहायला मिळतात. त्याने देखील आनंद घेतला आपल्या स्पर्धेचा मनमुरादपणे अगदी. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येतो शुभम पाटील. हर्ष इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ही चांगली लाईन आहे खरं तर. बॅटर जर का शफल होत आहेत तर त्यांना आणखी एक मुभा आहे गोलंदाजांना. वाईड लाईन त्यांच्यासाठी थोडी पुढे सरकते आणि त्या मुभेचा फायदा इथे उचललाय. कान मंत्र देत असताना आपल्या साथीदाराला कॅप्टन टीमचा कमलेश पाटील. फटका इथे फसलाय. लॉंग ऑफ वरून फिल्डर येतोय. झेल सुटणार नाही. जयेशने घेतला झेल. हर्ष माहुलकर बाद. मांडवकर नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा राहिलाय. सुनील माहुलकर अर्थातच पोलाट मैदानावरती दाखल झालाय आणि आयांश 11 माहुलगाव संघाचे पुरस्कर्ते एके काळचे अजय जाधव यांच्या वतीने त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज इथे देण्यात येईल. धावफलक येथे 22 विकेट घेतले. शुभम कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू डॉट त्यानंतर विकेट घेतले शुभमने. लॉंगांच्या दिशेनं पा ताकद पा या फटक्यावरती कमलेश आहे तैनात. अचूक फेक. एक थ्रो करण्याची वेगळीच किमया आहे. चेंडू फिरत गेला. प्रामुख्याने लेदर बॉल देखील आपण पाहतो प्रशिक्षण देत असताना की सीम सहित फेकू नका. क्रॉस सीमने फेका. हा एक वेगळ्या स्टाईलने फेकला. पाहायला मजा येईल नेक्स्ट टाइम. सिंगलने स्कोर 23. आत्ता स्ट्रायकिंग एंडला आलाय महेश मांडवकर तिसऱ्या षटकात.
पंच आमच्याकडे वळतात. येस, इशारा येतो व्हाईट बॉलचा एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 24 धावा 24. सर्व आयोजक आता स्टेजवरती आनंद घेत असताना सुटकेचा निश्वास. किती सत्कार केले दादा आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ही चांगली लाईन पकडल्या. हे षटक पथ्यावरती पडते ते चेंज द गेम वडवली बी टीमच्या. शुभम क्वालिटी बॉलिंग. 2च धावा दिल्यात. कंट्रोल केलंय संपूर्णतः. थर्ड अंपायर व्हाईट बॉल साठी. येस ओके. चला तिसरे पंच. पंचांची भूमिका देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली. त्यांचंही मनापासून आपण इथे आभार व्यक्त करूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसरं षटक. खूपच चांगली गोलंदाजी शुभम कडून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावांची लयलूट झाली. 22 धावा आल्या 11च्या सरासरीने. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्या शुभमने. ऑन स्ट्राईक येतो महेश मांडवकर. क्वार्टर फायनलची मॅच, अर्थातच क्वालिफायर मॅच सेमीफायनलची. शॉट चेक केला शेवटच्या क्षणी. स्वीपर कव्हरला फिल्डर. एक धाव घेतली जाणार. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक आहे ते 25. एक चेंडू अद्यापही बाकी आहे. 25 धावा धाव फलकावर. पोलार्ड, सुनील माहुलकर. पहाटे पहाटे चालू असलेला क्वार्टर फायनलचा सामना, त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल ची लढत बाकी आहे. मनसे रायगड चषक 2024. बॅटचा स्विंग जोरदार होता परंतु इथे इम्पॅक्ट नाहीये. डॉट बॉलची करतोय सांगता. काय गोलंदाजी केली ती शुभमने. कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 22 11च्या सरासरीने. त्यानंतर तिसऱ्या षटकात आला गोलंदाजीसाठी शुभम. त्याने धावा दिल्या 3 आणि आता धावफलक आहे माहुलगाव संघाचं 25-25. शुभम मालुसरे देखील आकड्यांचा खेळ पाहत आहेत. पाहूया या आकडे कोणाच्या पथ्यावरती नक्की पडणार आहेत. निकेश राऊत. निकेश राऊत यांचं स्वप्न होतं बाई की कर्जत विरोधात खालापुरी लढत आपल्याकडे व्हावी आणि ती झाली. आणि तालुक्याने जिंकले आपल्या कर्जत तालुक्याने. आणि त्या टीमच्या कॅप्टनला सायकल मिळाली, स्पोर्ट्स सायकल. हा देखील एक चांगला योगायोग आहे. आणि मुळात आशाने सोडून कोणाला तरी गेलं, नाहीतर या स्पर्धेतील बहुतांशी जी पारितोषिक होती प्रेक्षकांसाठी आशाने करांनाच मिळालेत. आता थंडी वाढायला आणखी सुरुवात झाली. वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केलेली ही स्पर्धा, महाशिवरात्रीचा देखील आपण उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला. अनेकांच्या व्हिडिओज मी पाहिल्या स्टेटसला बाई आपल्या स्पर्धेच्या. प्रत्येक जण म्हणत होता की असं झालं पाहिजे, हिंदू सण साजरा झालाच पाहिजे आणि तो आपण केला आहे या स्पर्धेच्या निमित्ताने नेहमी. 4थं षटक. प्रयत्न चालू आहेत महेश. या ओव्हरची देखील सुरुवात अनिल पाटील इथे करतोय निर्धाव चेंडू टाकत. 25च आहेत, 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कितपत धावसंख्या उभारली जाणार. माहुलगाव संघाकडून चेंज द गेम वडवली बी संघाच्या विरोधात. ताकदवान संघ दोन्हीही. ऑन साइडला दे घुमा के महेश मांडवकर स्टाईल. बॉल सीमारेषा पार. षटकार. असेल
षटकाराला, षटकाराने धावगती ते वाढले, धावसंख्या वाढले 31 धावा. 31. 4 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. किमान 40-42 पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा असेल. इट्स आउट. मंकड विकेट. फर्स्ट मंकड विकेट ऑफ दिस टुर्नामेंट आणि ती इथे कमावले अनिल पाटीलने. या स्पर्धेतील मनसे रायगड चषकातील फर्स्ट विकेट, अर्थातच फर्स्ट मंकड विकेट. चेंज द गेम ओढवली बी टीमचा बॉलर अनिलने, बाद केले सुनील माहुलकर पोलाडला. विषयच नाही तो. बॉल काउंट झाला तर आयसीसी वाले उद्या पकडून नेतील. हा एक मजेशीर फक्त किस्सा होता. पंच प्रश्नच येत नाहीये. त्याने तिथे आउट दिल्यानंतर आम्हाला देखील लगेच सूचित केलं की समीर चेंडूची घोषणा करा की चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. हे तितके चांगले अंपायर आहेत आणि ते लेग अंपायर तर प्रश्नच येत नाहीये. त्यांना खास आणलं आम्ही 2 दिवसांसाठी. षटकाराला आणि त्यानंतर मंकड विकेट. मला असं वाटते ही जी यूट्यूब लिंक तयार करा या खास व्हिडिओची, ओमकार तुपे यांना पाहिजे ती व्हिडिओ खास मंकड विकेटची. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग वरून फिल्डर आलाय आणि ते रुपेशने घेतलाय झेल. फलंदाज बाद होईल तो महेश मांडावकर. हा वेगवान चेंडू होता. आणखी एक निर्धाव चेंडूचे होते ते सांगतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. महेशच्या बॅटमधून एक षटकार आल्यानंतर थोडा अशा पल्लवित झाल्या होत्या की ही धावसंख्या किमान 40-42 पर्यंत पोहोचेल, परंतु पुन्हा अनिलने कंट्रोल केलंय. एकूण 31 धावसंख्या धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू. मंथन आलाय बॅटिंग साठी. मंथन माहुलकर. शफल होऊन करण्याचा प्रयत्न होता. स्ट्राइक रोटेट करायचे आणि ते नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋतिक पाटील धावत सुटलाय. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात.
तरी ते शिल्लक आहे. 4 ओव्हरचा हा सामना आहे. फर्स्ट इनिंगचा लास्ट बॉल. धावफलक आहे ते 31. काय सुरुवात केली होती माहुलगाव टीमने. 2 ओव्हरमध्ये 22 कुठल्या होत्या, परंतु गोलंदाजीसाठी आला शुभम. त्याने सर्व काही शुभ केलं. ते आपल्या चेंज द गेम वडवली बी टीमसाठी. 3च धावा त्याने दिल्या आणि आता या लास्ट ओव्हरमध्ये देखील एक षटकार येऊन कंट्रोल केलंय ते अनिल पाटीलने. मनीष माहुलकर लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध हा चेंडू परफेक्ट आहे. वाडीश लॉंग ऑफ वरून फिल्डर पुढे सरकला, फेक झाले आणि इथे पंच सांगतायत इट्स रेफर टू थर्ड अंपायर. दुसरे धाव झाले की नाही हे आम्हाला तिसरे पंच सांगतील. दुसरे पंच तिसरे पंच आम्हाला माहिती पोहोचवतील. नॉट आउट आहे बॅटर. 2 धावा इथे जोडल्या जातील. 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचला आता 33 वरती. 34 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. 34 धावसंख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. चेंज द गेम वडवली बी संघाच्या विरोधात. मनसे रायगड चषक 2024 अगदी अंतिम टप्प्यात आपण इथे पोहोचलेलो आहोत. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची प्रतिमा तुम्ही पाहतायत. युवकांचे नेते अमितजी ठाकरे साहेबांची प्रतिमा तुम्ही पाहताय. त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय राजसाहेबांचे विश्वासू शिलेदार जितेंद्रबाई पाटील यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. मनसे वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित ही स्पर्धा रायगडातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ स्पर्धा. ज्या स्पर्धेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय, ज्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं की दिव्यांग व्यक्तिजनांना व्हीलचेअर देऊन एक सामाजिक उपक्रम मात्र मनसेच्या वतीनं जितेंद्रबाई यांच्या वतीनं मात्र ते साकारण्यात आला. ही जाणीव आहे मनसे पक्षाची. अर्थातच मनसे हा पक्ष काही वेगळाच आहे. हॅलो हॅलो मनसे रायगड चषक 2024 आणि इथे आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे खरं तर चिन्ह आहे. त्यानंतर मुख्य क्रीडा मंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्तानं हा भव्य दिव्य आणि दिमागदार सोहळा हे क्षणचित्र खऱ्या अर्थानं जी टिपली जात आहेत. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय सन्माननीय जितूबाई पाटील यांची संकल्पना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्तानं हा भव्य दिव्य क्रीडा विश्वातील एक सोहळा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सोहळ्याप्रसंगी सन्माननीय महाराष्ट्राच्या मातीतले युवा सम्राट आदरणीय सन्माननीय अमितजी ठाकरे साहेबांची वंदनीय उपस्थिती. या क्रीडांगणावरती त्यांनी केलेली फटकेबाजी खऱ्या अर्थानं आणि तदनंतर पूर्ण प्रवास जर आपण पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या परिपटलावर ज्या पद्धतीनं जो खरं तर राजकीय पटलावर चिखल जो प्रस्थापित झाला आहे त्यातून आता महाराष्ट्राच्या मातीला एकमेव आणि अद्वितीय एकमेव असा पर्याय उरला आहे. तो म्हणजेच आदरणीय सन्माननीय हिंदू जननायक हिंदू जनहितार्थ जपणारे आदरणीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आणि निश्चितच येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आपण देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे यात सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढवय्या वाघांच्या पाठीशी खंबीरपणे जनमानसानं उभं राहण्याचं देखील एक मनाशी ध्येय बाळगूयात. धन्यवाद. आपण पाहतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा आयोजित मनसे चषक. रायगड मनसे चषकाची ही अभूतपूर्व सोहळ्याची काही क्षणचित्र ड्रोन कॅमेराचा व्ह्यू देखील या क्रीडांगणाचा आपण पाहतोय. सेमीफायनल क्वालिफायरची लढत खरं तर सुरू आहे आजच्या दिवसातली आजच्या गटातली, ज्यामध्ये पाठलाग यानंतर सुरू होईल धावसंख्येचा. आणि कॉम्बॉक्समध्ये आपण पुन्हा
ऐकूयात समीरजी सोबडे यांना. थँक्यू. चार ओव्हर आणि धावा करायचे त्या मात्र 34. आकाश पाटील आणि त्याच्या साथीला तो ऋतिक पाटील. गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो कल्पेश माहुलकर. कडक पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू इथे बीट करतोय फलंदाज आकाश पाटीलला. 34 धावसंख्येचं लक्ष्य क्वालिफायर मॅच. या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये 3 संघ क्वालिफायर झाले. पहिल्या रात्रीमध्ये मायरा 11 मार्केवाडी, दुसऱ्या रात्रीमध्ये जय हनुमान ढवळेपाडा आणि कालच्या रात्रीमध्ये श्री 11 मोहाची वाडी. ड्राईव्ह करायचं होतं पा बीट करतोय. चांगली गोलंदाजी कल्पेश माहुलकर. एक व्यावसायिक खेळाडू आहे कडक. पा लेग कटरचा इथे वापर. थोडी हरकत घेत असताना चेंडू सुनील माहुलकर यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. एक मुंबईकर आहेत, खडूस आहेत एकदम. इतक्या सहजासहजी या धावा देणार नाहीत. ते चेंज द गेम ओढवली बी टीमला, परंतु या संघाच्या नावातच चेंज द गेम आहे. कधी ते सामना पलटतात ते समोरच्या टीमला अंदाजही येत नाही. शॉर्ट पिच बॉल होता. पोल करण्याचा प्रयत्न डीप मधून महेश पुढे सरसावलाय. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. मंथन होता त्या ठिकाणी. डीप मध्ये महेश ऑफ साइडला. पहिले धाव फलकावर. आता हे बॅटल चांगले रंगेल. दोन व्यावसायिक खेळाडू एकमेकांच्या समोर आलेत. एक अनुभवी खेळाडू कल्पेश माहुलकर आणि त्याच्या विरोधात उभरता सितारा ऋतिक पाटील. ऑफ कटर बॉल फसवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय. झेल सुटलाय ऋतिक पाटीलचा. काय चेंडू टाकला होता तो कल्पेश माहुलकरने. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील मजा येईल पाहायला. अक्षरशः त्याने फसवलं होतं ऋतिक पाटीलला. पहा ऑफ कटर फिंगर रोल केल्या. थोडा आतमध्ये आला चेंडू. अतिरिक्त उसळी देखील मिळाली होती, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने साधा सोपा झेल सोडला तो ऋतिक पाटीलचा. ही जी साइड आहे म्हणजे जे चिअर अप आहे खेळाडूंचं, हे नेहमीच गोलंदाजाला प्रोत्साहन देतं. धावसंख्या 2. मजा येईल या मॅच मध्ये. दोन्ही ताकदवान संघ. शॉर्ट पिच बॉल पुल केला. फिल्डर आहे. आता चुकी करत नाहीये मंथन. फलंदाज बाद. चला थोडे फास्ट खेळा. नवीन बॅटर मैदानात कमलेश पाटील दाखल झालाय. टार्गेट आहे 34 धावसंख्येचं. क्वालिफायरची मॅच इथे आपण अनुभवतोय. 1-2 शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मागे आलाय चेंडू. शॉर्ट फाईन लेगला. एक धाव या ठिकाणी मात्र जोडली जाते. गैर धावसंख्येने स्कोर 3. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि कल्पेश माहुलकरने काय षटक टाकले, काय ओव्हर टाकले पॉवर प्लेची. भले फलंदाजी करत असताना काहीच करू शकला नाही, परंतु या ओव्हर मध्ये त्याने फक्त धावा दिल्या 3. एक विकेट घेतली ती आकाश पाटीलची आणि आता 3 ओव्हर शिल्लक आहेत. धावा करायचे ते 28. 18 बॉल 28 ची गरज.
18 चेंडू 28, 34 धावसंख्येचं लक्ष आहे. 18 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. अठरा चेंडू 31 धावांची गरज. सर्व आयोजक आता संपूर्ण या मुख्य मंचावरती एकाच फ्रेम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. स्वतः जितेंद्रभाई पाटील, अक्षय राऊत, निकेश राऊत, ओमकार तुपे, ज्युनियर टीमचा बादशाह डबल बिर्याणी, 18 चेंडू 31 धावांची गरज. दोन्ही महत्वाचे फलंदाज आहेत. ही जोडी फार महत्वाची ठरेल. गोलंदाजीसाठी महेश मांडवकर. काय ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलाय या खेळाडूचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये. थंडीचा आता ओघ वाढायला जास्त सुरुवात झाली. पहाटेचे आता 4 वाजलेत. काल आपण 4 वाजून 15 मिनिटांपर्यंत क्वालिफायर मॅच फिनिश केल्या होत्या. एक एक्स्ट्रा मॅच असून सुद्धा खोलात टाकला होता. चेंडू महेशने खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला सुनील आहे तैनात. फक्त एकच धाव. 34चं लक्ष आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 होत्या. त्यानंतर दोन्ही गोलंदाजांनी धावा दिल्या त्या 11. शुभमने 3 धावा दिल्या आणि त्याचबरोबर अनिलने 8 धावा दिल्या. अंतर मोठं नाहीये. अंतर तसं पाहायला गेलं तर छोटंच आहे. हे टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला, परंतु सध्या गोलंदाजी जी चालू आहे. पहिलं षटक कल्पेश माहुलकर 3 धावा दिल्या. महेश मांडवकर पहिल्या चेंडूवरती यॉर्कर बॉल त्याने टाकला. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एकच धाव आले. आता ऋतिक पाटीलवरती सर्वांच्या नजर आहेत. या धावांचा सदरित्या तो पाठलाग करू शकतो एवढी कॅपॅसिटी या खेळाडूकडे आहे. वेगवान चेंडू होता. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एकच धाव. महेश मांडवकरचा रनअप शॉट आहे, परंतु कधी फिरकी देतो आपल्या चेंडूला, कधी वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतो आणि लेंथ व्हेरिएशन खूप चांगलं आहे. आपण म्हणतो ना की आय लेवल बॉल टाकून सुद्धा तो त्यामध्ये स्पीड देऊ शकतो. सिंगल रन. स्कोर 5. 34चं लक्ष आहे. 29ची गरज. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघाला डीप कव्हरला. वेगानं फिल्डर आणि ते कमलेश पाटील धावलाय. कल्पेशच्या हातातून चेंडू निसटला. पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय तो कमलेश पाटील. एकच धाव. एकच धाव. बरंच काही घडतंय सध्या मैदानावरती. दोन्ही फलंदाज एकत्रित येऊन एकमेकांशी सल्ला मसलत करत असताना धावसंख्या 6. 28 करायचे. 28 रिक्वायर्ड टू विन क्वालिफायर मॅच. क्वार्टर फायनलची लढत. टप्पा पडला आणि आता बाहेरचं वळण. हीच तर खासियत या गोलंदाजाची. आय लेवल बॉलिंग विथ द टर्न आणि त्याचबरोबरीने विथ द टर्न विथ पेस. दोन्ही गोष्टी एक साथ. पेस अँड टर्न. महेश मांडवकर कडून धावसंख्या 6. उडवलाय कव्हर्सला बॉल. क्षेत्ररक्षक परंतु चुकलाय तिथे. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. संपूर्ण 4 रात्रींमध्ये पहिल्यांदा हे गाणं मी ऐकलं. धाव फलक आहे ते मात्र 10. विजयासाठी गरज आहे ती 24 धावसंख्येची. महत्वाचा चौकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून आलाय. या चौकारानंतर काही ऊर्जा मिळेल का ऋतिक पाटीलला? थोडं डिस्कशन चालू आहे. चला कल्पेश माहुलकर, आपण थोडं सहकार्य करा. हे जे काही डिस्कशन करायचे ते आपण लवकरात लवकर करा आणि मॅचला त्वरित सुरुवात करा. मॅच बॉल द्या. मॅच बॉल कृपया कोणाला सापडला असेल तर. प्रेक्षक शोधतायत. मॅच बॉल महत्वाचे. कोणती टीम असू दे, मॅच बॉल अतिशय महत्वाचा आहे आणि प्रेक्षक देतातच. त्यांना मिळाला तर ते देतातच. शोधतायत अजूनही आमचे प्रेक्षक. पहा तिथे
चला नसेल मिळत तर आपण आता आपण जो चॉईस केला बॉल तो मात्र द्यावा. यस मॅच बॉल येतोय. चौकार आलाय. महेश मांडवकर दोन्ही प्रतिभा संपन्न खेळाडू आहेत आणि एकाच कॅलिबरचे एकाच वयाचे आहेत दोन्ही. व्यावसायिक खेळाचा आपण विचार केला तर सातत्यानं ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय तो ऋतिक पाटील आणि दुसऱ्या बाजूला सागर मांडवकर. आय थिंक विक्रोली महेश मांडवकर. फ्लाइट आणि त्याचबरोबर टर्न. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेशने धावा दिल्या 3. दुसऱ्या ओव्हरमध्ये अद्यापही इथे पंचांचा निर्णय येतोय की तिसरे पंच आपण तपासा व्हाईट बॉल आहे की नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 10 आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 24. 10 चेंडू 24 ची गरज. बारा चेंडू 24 धावांची गरज. कडाक्याची थंडी आता जाणवायला सुरुवात झाली परंतु दोन संघांमध्ये सध्या घमासान युद्ध चालू आहे. मनीष माहुलकर आलाय लेफ्टी बॉलर. खाऊ कॉर्नरच्या दिशेने हा फटका खेचला महेश मांडवकर आहे. फेक पहा किती अचूक आहे हा खेळाडू. जिथे जाईल तिथे महेश मांडवकर आहे. बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे फिल्डिंग असू दे. एक धाव. धावसंख्या 11. आता साई पिंपरकरचा आवाज आलाय आज स्कोरर. 11 चेंडू 23 धावसंख्येची गरज. धीम्या गतीचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने अँगल बनवत टाकलेला हा चेंडू होता. निर्धाव चेंडू. 10 चेंडू 23 ची गरज. माहुलगाव विरोधात चेंज द गेम ओढवली बी. या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत आहे. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा फेरबदल. ऑफ साइड पूर्णपणे पॅक. बॅकवर्ड पॉइंट गली त्याचबरोबर शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर वाईड इश लॉंग ऑन. शॉर्ट पिच बॉल. मनीष माहुलकरने चुकी केली आणि त्या चुकीवरती केला इथे प्रहार. ऋतिक पाटीलचा जलवा षटकार. नरेंद्रजी गोमारे यांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. चला मॅच चालू करा. विनंती आहे मॅच चालू करा त्वरित कारण अद्यापही 2 सामने बाकी आहेत. ते देखील 4-4 ओव्हरचे आहेत मॅचेस. यानंतरची लढत तर फिक्स आहे 4 ओव्हर. सहा धाबा. धावफलक जाऊन पोहोचले 17 वरती. 17 ची गरज आहे. 9 चेंडू 17 धाबांची गरज. या षटकाराने मात्र मॅच मध्ये कमबॅक करून दिले. ते चेंज द गेम ओढवली बी टीमला. ऋतिक पाटीलने खेचलाय ते षटकार. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. स्लाइस करायचं होतं बॉलला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव. 8 चेंडू 16 ची गरज. आता 7 हवी आहे. ती मात्र कमलेशची देखील ऋतिक पाटीलला. एका बाजूनं नाही तर दुसऱ्या बाजूनं देखील आक्रमण होणं आता गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावांची गरज. 8 चेंडू 16. क्वालिफायर मॅच. कोणता संघ असेल तो जाऊन पोहोचेल टॉप 4 मध्ये
एक संघ पोहोचलाय फायनलमध्ये. श्री 11 मोहाचीवाडी जानमान डवळेपाडा. कालच्या रात्रीमध्ये श्री 11 मोहाचीवाडी संघ खेळेल या मॅच मधील विजेता संघासमवेत. थोडा इथे मनीष थांबतोय. ऋतिकची विकेट महत्वाची आहे. या अगोदर एक मंकड विकेट घेतले, ती वडवलीच्या गोलंदाजाने. अनिलने घेतले ती विकेट. सुनील माहुलकरची मंकड विकेट. पाठला केला कमलेश पाटीलचा. अपील जोरदार आहे, जोरदार अपील. परंतु इथे पंच सांगतायत की बॅट जमिनीला खेळपट्टीला घासले जोरात. डॉट बॉल. एकच चुकी केली आतापर्यंत. 4 चेंडू फुल्लर लेनचे टाकलेत. एकच शॉर्टपिच चेंडू होता, त्यावरती षटकार आला होता मनीषच्या विरोधात. 18 धाबा 16ची गरज आहे. 7 चेंडू विजयासाठी 16ची गरज. हा महत्वाचा चेंडू. पाहूया काय घडतं या चेंडूवरती. कल्पेश माहुल कर की मात्र कमलेश पाटील. पुन्हा एकदा थांबलाय. रनअप मध्ये चुकी. डेड बॉलची उद्घोषणा करत असताना आमचे पंच. पहाटे 4च्या सुमारास अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये चालू असलेला हा गरमागरम सामना. टॉप 4 ची लढत चालू आहे. मनसे रायगड चषक. 7 चेंडू विजयासाठी 16ची गरज. प्रेशर दोन्ही बाजूने, दबाव दोन्ही बाजूने. कोण पोचणार मनसे रायगड चषकाच्या टॉप 4 मध्ये. चेंज द गेम वडवली बी विरोधात माहुलगाव. एक ठाणे जिल्ह्यातील संघ आणि दुसरा मुंबई उपनगर मधील संघ यांच्यामध्ये चालू आहे लढत. शेवटचा चेंडू टाकला इथे निर्धाव आणि आता 6 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र. चेंज द गेम वडवली बी टीमला 16. रायगड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा. वाली बनलाय जनतेचा. आमच्या जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय मनसे. सहा चेंडू 16ची गरज आहे. 6 चेंडू 16ची गरज. ऋतिक पाटील. सुरुवातीलाच आपण म्हटलं की या मॅच मध्ये नक्कीच चुरस पाहायला मिळेल. ठाणे विरोधात मुंबई उपनगर विरोधात कल्याण डोंबिवली ग्रामीण. एका बाजूला खडूस संघ आहे, अर्थातच मुंबईचा खडूस संघ, आणि दुसऱ्या बाजूला जिद्द आणि चिकाटी अगदी अंगीकृत असलेला संघ चेंज द गेम वडवली बी. नरेंद्र घुमारे साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने ऋतिक पाटील साठी ते पारितोषिक आलंय. सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. मला असं वाटतं हे 3 षटकार आले तर सामना विजयीच होईल. 6 चेंडू 16. या धावा वाचवण्यासाठी गोलंदाजीसाठी दाखल झालाय जितेंद्र पटेल. लास्ट ओव्हर मध्ये समोर आहे ऋतिक पाटील. कोण जिंकणार हा सामना, वडवली बी की माहुलगाव? ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेचला मिड विकेटला. फिल्डर अगोदर थोडा ब्लाइंड झाला होता. ऋतिक पाटील धावलाय, फेक करतोय फिल्डर. तत्पूर्वी 2 धाबा इथे घेतल्या जात आहेत. 2 धाबा. 5 चेंडू 14ची गरज. अद्यापही सामना संपलेला नाहीये. दोन्ही बाजूंना शिकस्तीचे प्रयत्न चालू आहेत सध्या. डगआउट तुम्ही पाहताय. अनेक अगदी सल्ला देत असताना प्रत्येक वेळी तिथे दोन्ही पुरस्कर्ते उपलब्ध आहेत. एकमेकांच्या बाजूला आहेत, परंतु जोरदार लढत सध्या चालू आहे. 5 चेंडू 14ची गरज. विकेट कीपर कॉल देत असताना कल्पेश प्रत्येक खेळाडूला. ऋतिक पाटील महत्वाचा खेळाडू. ऑफ स्टंप वरती टाकलेला बॉल, त्यावरती कडा प्रहार. ऋतिक पाटील नावातच दहशत. केसला इथे षटकार.
ऋतिक पाटीलच्या सलग 2 षटकारांसाठी 2000 आणि आता 4 तेजस हजारे. ओके, मला तुम्ही विजय हजारे म्हटलात म्हणून. 4 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. विजय हजारे असे एक खेळाडू आहेत आपले, मला असं वाटलं तेच आले की काय, ज्याने कर्जतमधील पहिलं शतक झळकावलं होतं. बिसेगावचे माजी नगरसेवक. 4 चेंडू विजयासाठी गरज आहे, ती मात्र 8 धावांची. षटकाराला ऋतिक पाटीलच्या बॅटमधून सातत्याने चर्चा मसलत होत असताना हातानं आपण या खेळाडूंना थांबवू देखील शकत नाही, कारण क्रुशल मोमेंट आहेत, प्रत्येकाला जिंकायचे ते. फिल्डिंगमध्ये बदल, कदाचित तिथे लॉंग ऑफ खुलं करण्यात येईल आणि मिड ऑफला एक प्लेअर घेतलाय, डीप कव्हरला एक प्लेअर जातोय. फिल्डिंगची सजावट थोडी किचकट केली आहे, ती मात्र ऋतिक पाटीलसाठी. वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर लेग फिल्डर तैनात आहे, त्याचबरोबर डीप मिड विकेटला आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात आहे. मागे शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग. आता पुन्हा एकदा ऑन साईडचा एक प्लेयर कदाचित अगदी जातो एक एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर पॉईंटच्या दिशेने. दुसरा प्लेअर जातो इथे बॅकवर्ड पॉईंट आणि गलीच्या अगदी मधोमध बॅकवर्ड पॉईंटला चाललाय. आणि तिसरा प्लेअर जो ऑफ साईडला आहे 30R सर्कलच्या आतमध्ये येतोय तो शॉर्ट थर्डमॅनला, विकेट किपरच्या मागे. आणि चौथा प्लेअर मिड ऑफला. उडवलाय चेंडू, इनफिल्डशी खेळत असताना ऋतिक पाटील खेचतोय ते चौकार. 4 धावा. होते जे फासे टाकले होते माहुलगाव टीमने, ते फासे तोडून इथे चौकार खेचलाय तो ऋतिक पाटीलने. जलवा त्याच्या बॅटिंगचा, ही खरी खासियत आहे या खेळाडूची. एक झेल त्याचा सुटलाय आणि त्यानंतर त्याने केलेलं आक्रमण. म्हणजे सेकंड ओव्हर मध्ये अशी परिस्थिती होती ना की ऋतिक पाटील नक्की करतोय काय, परंतु आताच्या घडीला नाही, ऋतिक पाटील बरोबर आहे, शांत खेळला, शेवटपर्यंत टिकला, त्याचा खेळ त्याने दाखवला. 3 चेंडू विजयासाठी आता 4 ची गरज. कोण जिंकेला सामना, सामना संपलेला नाहीये. 4 धावांची गरज. सामना टाय झाला तो सुपर ओव्हर. अद्याप एकही सुपर ओव्हर झालेली नाहीये. 3 चेंडू 4 ची गरज. जितेंद्र पटेल समोर, ऋतिक पाटील एक षटकार एक चौकार त्याने खेचलाय. पुढे टाकला चेंडू, विजयी षटकार. ऋतिक पाटील नाम ही काफी आहे. त्याच्या फलंदाजीची दहशत त्याने जिंकून दिलंय आपल्या संघाला आणि मनसे रायगड चषकाच्या सेमी फायनल मध्ये धडक मारले. चेंज द गेम ओढवली बी संघाने. अभिनंदन या संघाचं. साइड हिरोज ठरला तो मात्र ऋतिक पाटील, जो थांबला आणि त्यानंतर मात्र त्याने कमालीची बॅटिंग केली. 12 बॉल 31 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली आणि ऋतिक पाटीलच्या फलंदाजीसाठी भरतदादा बागीत या संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीने 1000 रुपयांचा कॅश